समोरच्या बाजूला या, समोरच्या बाजूला या. आणि सगळ्यांना विनंती असेल आपल्या आपल्या जागेवरती उभं राहा. आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचंय. सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवरती उभं राहा. माझा आवाज पोहोचलाय का सगळीकडे? सगळ्यांनी उभं राहा. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. कॅप डोक्यातल्या काढायच्या आहेत. तिकडे मंडपामध्ये बसलेले त्यांना एक आवाजच्या पलीकडे, हा रोडच्या कडेला असलेले, झाडाखाली बसलेले, मंडपात सगळीकडे सगळ्यांना विनंती असेल आपल्या आपल्या जागेवरती आपण सगळ्यांनी उभं राहायचं. हे बच्चे कंपनी या ना बाहेर पटकन. काय फिरतं बाहेर या बाहेर. एक साथ सावधान, एक साथ. राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की, भारत माता की. टॉस तिथेच होणार आहे. टॉस तिथं जाग्यावरती होईल. निर्णय तिथंच कळवायचा. सामना लगेच सुरू करायचा. निर्णय तिथंच कळवायचा. सामना लगेच सुरू करायचा आहे. रेस्ट वगैरे नाही आता. तिथेच थांबा सर्वजण. संपत्तीने 300 रुपये घेऊन जा. टॉस विल एंडी. एंड लाइन्स ऑन द टॉस. क्या फैसला है? फील्डिंग. माही हो महेंद्र वर्तक सर. माही
माझा आवाज येतोय? डान्स करायचा इकडे येऊन थांबा आता इकडच्या बाजूला. नाही नाही इकडे इकडे. अनिल भाऊ गोपाळे काय 500 रुपये कोणाला? माहीला 500 रुपये. डान्स केला तर माहीला 500 रुपयाचं बक्षीस आहे. हात ठीक झाला का? हात नीट झाला? फिल्डिंग लावून घ्या त्याला. अशोक वाळून तुमचे 100 रुपये माझ्याकडे आहेत. संपजवल्याचे आपण 300 रुपये दिलेले आहेत. अशोक वाळून तुमचे 100 रुपये अजूनही बाकी आहेत घेण्यासाठी या. बॅट्समन चला. निदान ट्रॉफीला हात लावला तरी मिळाला. बॅट्समन चला. सर चला. काय झालंय? मेगा फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र जे सुरू होत आहे. मेगा फायनल आपण पाहतोय या ठिकाणी जी सुरू होत आहे. स्पर्धेचा असणारा आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना मैदानाच्या अगदी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या टॉपर असणाऱ्या त्याच्या 2 टीम्स होत्या. त्या टीम स्पर्धेच्या मेगा फायनलला परत एकदा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये इथे आपण पाहिले की एक हाती विजय मिळवत या स्पर्धेच्या मेगा फायनलला डीएल तांतर संघ दिनेश लोखंडे यांच्या मालिकेचा असणारा संघ आपण पाहिला. तर दुसऱ्या बाजूने एंडे लायन्स हा जो संघ आपण पाहिला.
डेंडिलायन्स आपण पाहिलं तर निरंजन धंद्रे, भीमा धंद्रे, विकी आणि उल्हास पोखरकर यांच्या बालकीचा असणारा संघ आहे. तर दिनेश लोखंड यांच्या बालकीचा असणारा डीएल पॅन्थर्स हा संघ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 20,000, 15,000, 10,000 आणि 5,000 रकमेची क्रिकेटची स्पर्धेची रक्कम या ठिकाणी आपण पाहतोय. जवळपास अगदी आपण पाहतोय 50,000 रुपयाची पारितोषिकाची रक्कम असणारी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते. पहिल्या 4 क्रमांकाला आपण या ठिकाणी 50,000 बक्षीस तिच्या प्रमाणे देणार आहोत. इथे जर आपण पाहिलं तर आघाडीची जोडी जर आहे त्या आघाडीच्या जोडीमध्ये सुरुवातीला आजचा दिवस निश्चितप्रमाणे जर आपण पाहिला तर आजचा दिवस मात्र आपण विसरू शकत नाही. आजचा दिवस आहे 3 एप्रिल आणि 3 एप्रिल 1630 हा दिवस आपण कधी विसरू शकत नाहीये. ज्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवरायांनी रायगडावरती शेवटचा श्वास घेतला होता तो आजचा दिवस आहे. 3 एप्रिलचा दिवस आहे. तर छत्रपती शिवरायांना सुद्धा 4 एप्रिलला कालचा दिवस 3 एप्रिल आपण पाहिला. 2 एप्रिल जो होता तो 2 एप्रिल म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध असणारा दिवस आहे भारतीयांसाठी. कारण 2 एप्रिल 2011ला आपण दुसऱ्यांदा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये घेतला होता. त्याही संपूर्ण टीमला आपल्या सर्वांचे त्याने परत एकदा अभिनंदन देऊया. पहिल्या चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळालेले. हलक्या त्याने चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडूला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक बरोबर त्या असेल आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने या दरम्यान अगदी धापा वाढला जाईल. संघाची धावा संख्या 6 धावा, 5 षटकांचा सामना आणि परत एकदा आमने सामने आलेले 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं वास्तविक आता पहिल्याच अगदी सामन्याचा विचार जर आपण केला तर पहिल्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग डीएल पॅन्थर करत होता. आता इथे धावसंख्येचा पाठलाग मात्र जो करायचा आहे डेंडिलायन्स संघाला मात्र करायचा. पायाच्या सने चेंडू आडचा प्रयत्न केला गेला होता, पायाने चेंडू आडला नाही. 2 धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिला जातोय. दापले 2 ने पुढे जाईल आणि दापलेकर धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 8 धावसंख्येवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू असताना स्पर्धेचा असणारा शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीगच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. राजे वेतळेश्वरीच्या यात्रेच्या निमित्ताने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शतरक्षण लाच्या संघासाठी जवळपास 2 ते 3 धावा या ठिकाणी ज्या वाचवल्या गेल्यात. एक सिंगल आली, धापरेक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 9 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये किसन लोखंडे याच्या रोपाने मात्र चालू असताना तेजस कानसकर, निलेश बांगर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत तेजसने खेळलेत आणि या 5 चेंडूमध्ये तेजसने मात्र धावा खर्च केलेल्या आहे. तेजसने मात्र धावा बनवल्या आहेत त्या 9 धावा. त्याच्यामध्ये त्याचा एक चौकार सुद्धा आपल्याला पाहायला आला.
एक सिंगल आली. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणेकर धावसंख्या 3 बाद 10 धावा या ठिकाणी मात्र आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाला जे काय प्राइज आहे तब्बल 20,000 रुपये. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय दिलीपजी मेदगे साहेब आणि त्याबरोबर कुमारी श्रेया गणेश मेदगे यांच्या वतीने हे प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी प्राइज आहे 15,000 रुपये. आपल्या या कुडे बुद्रुकचे असणारे सरपंच आदरणीय शंकर गेंगे साहेब आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य कुडे बुद्रुक आदरणीय आमचे मित्र गणेशजी बांगर यांच्या माध्यमातून मात्र द्वितीय क्रमांकासाठी प्राइज आपण पाहतोय 15,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाला प्राइज 10,000 रुपये साई श्रद्धा क्रिकेट संघ कुडे बुद्रुक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर चतुर्थ क्रमांकाला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. याच गावच्या असणाऱ्या उपसरपंच माननीय सौभाग्यवती वर्षाताई बबन मुंबरे यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकासाठी 5,000चं बक्षीस आपण पाहतोय. 1 ते 4 क्रमांकासाठी असणारे मात्र चषक जे दिले गेलेले आहेत KPL करंडक आदरणीय किसन नंद्रे आणि आदरणीय रोहित शिंदे यांच्या माध्यमातून हे प्राइज हे चषक आपल्याला जे पाहायला मिळतात. गोलंदाज आलाय गणेश लोखंडे आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर जे आलाय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डॉट येताना आपल्याला पाहायला. गणेश लोखंडे गोलंदाजी मार्कवर डाव करत असा हा गोलंदाज आपण पाहतोय. समोरच्या निलेश बांगर यासाठी या दरम्यान अगदी मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू डॉट आला होता आणि अजून एक चेंडू डॉट. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यासाठी मात्र आकर्षक प्राइज आहेत. भगवान चंद्रे आणि आदरणीय एकनाथदादा बांगर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये आहे. बॅट आणि स्टंप सौजन्य महेंद्र वर्तक माही यांच्या वतीने योगेश नवले समाजसेवक यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्याला पाहायला मिळतोय. इथे लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. गणेश लोखंडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. निलेश बांगरला मात्र चेंडू समजू शकत नाही. डीजे सौजन्य अशोक घिगे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघासाठी आपल्याला साई श्रद्धा क्रिकेट संघ जो आहे जे मंडळ आहे त्यासाठी रविदादा मेदगे संतोषजी कालसकर आणि राजू मेदगे यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडप स्टेज यासाठी सौजन्य पुणे खुर्द गावचे असणारे सरपंच वसंतजी मोरे आणि उपसरपंच विश्वास मोरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे मंडप आणि स्टेज सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पोचला जरा अगदी स्मेल लागला त्या दरम्यान अगदी 2 धावा आल्या. निलेशच्या खात्यामध्ये वाढ होते. धापलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ते आता 12 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मैदान सौजन्य देणारे आदरणीय हरिभक्त पारायण आदरणीय शांताराम महाराज कालेसकर. ग्राउंड सौजन्य देणारे नामदेवजी धंद्रे. पाणी सौजन्य देणारे अनिल लोखंडे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. तर टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण जे काही लाईव्ह करतोय उमेशजी कांबळे आणि अमोलजी शेळके यांच्या माध्यमातून हे सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 4 संघ स्पर्धेच्या बाहेर गेले. 4 संघ बक्षीस फिरीत. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फरकात चेंडू पोहोचला त्याला अगदी स्क्वेअर लागला. चेंडूची गती कमी झाली. चेंडू नाण्याच्या जवळ मात्र थांबलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापल्यात पुढे जाऊन पोहोचेल तो आता 14 धावा. 14 रन 14 धावा 14 रन निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. मग डीएल पॅन्थर संघ जर आपण पाहिला दिनेश लोखंडे संघ बालक आहेत. आराध्य रुद्र अर्थातच अगदी एंडलायन्स निरंजन धंद्रे आदरणीय भीमा धंद्रे आणि आदरणीय उल्हास पोकरगणीच्या मालिकेचा संघ आपण पाहतो जो फायनलला खेळतोय. HB रायडर्स हनुमंतदादा बांगर आणि राजू मुरुड शाखा प्रमुख यांच्या मालिकेचा संघ आपण पाहिला. या दरम्यान परत एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलाय पण यावेळेस सीमाशे बार पोहोचावं लागेल. 4 रन सावकार आहे.
आदरणीय विष्णुदादा मेदगे आदर्श शिक्षक जे आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। विष्णुदादा मेदगे सरांच्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो। धापराची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 8 आणि संघाची धावसंख्या 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर। स्पर्धेमध्ये टीजी इंडिया नावाचा एक संघ निश्चितप्रमाणे खेळला। संघ मालक होते अमोल कामत्याने अनिलजी गोपाळे। साहिल माऊली वॉरियर्स एक संघ या स्पर्धेमध्ये खेळला। माऊली दादा कानसकर आणि योगेश नंतर यांच्या बालिकेचा संघ आपण पाहिला, ज्या संघाला या स्पर्धेत 3रा क्रमांक मिळालेला आहे आणि HB रायडर्स हनुमानदादा बागर आणि राजू बुरुड यांच्या मालकीच्या असलेल्या संघाला या स्पर्धेमध्ये 4था क्रमांक मिळालेला आहे। KK फायटर्स किरण कामते आणि सुनील कामते यांच्या मालकीचा संघ आपण पाहिला। DS सुपर किंग दिनेश धंद्रे आणि सचिन धंद्रे यांच्या मालकीचा संघ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। प्रज्वल इंधन गॅस अजय कामते आणि विजय कामते यांच्या मालकीचा संघ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आता या सीझन 7चा 7व्या पर्वातला विजेता कोण ते मात्र आपल्याला पाहिजे। हो किसन सर, नाही ठरत का तुमचं काय कसं होते? तुम्ही फायनल खेळता हे विसरून विसरून जाऊ नका। तुमची पहिली मॅच असती तर गोष्ट वेगळी होती, पण तुम्ही फायनल मॅचला जर अशा प्रकारचा वेळ घेत असेल तर मग अवघड आहे। पॉइंटला चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय। देवा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय। 1 धाव, त्या पाठोपाठ दुसरी सुद्धा धाव येताना आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा आल्या, दापले दोन्ही पुढे जाईल। दापलेकर धाव संख्या 20 धावा दापलेकर पाहायला मिळत आहे। किसन लोखंडी तयार असेल, धावखुरा तरी मारा करतोय। तेजस कानसकर यासाठी एक दरम्यान अगदी मारा करतोय, हलक्यातून चेंडू अगदी टॅप केलाय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे मात्र 1 धावा असेल, दुसरीचा प्रयत्न नकार। क्षेत्ररक्षण लाजवाब, पीके सुद्धा सुरेख, 1 सिंगल आली, दापलेक वाढला। संघाची धावसंख्या 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। किसन तयार आहे, निलेशसाठी मारा करेल निलेश बांगर। 9 धावसंख्येवरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 1 चौकार मात्र त्याच्यामध्ये जो सामील आहे, समाविष्ट आहे। किसन तयार, किसन टू निलेश। इथे आपण पाहतोय परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न, 1 सिंगल लेग बायच्या रूपाने गोलंदाज तयार। 3 बाद धापलेकर धावसंख्या 22 आणि त्यानंतर 1 सिंगल, परत एकदा धावफलक 23 वरती धापलेकर आपल्याला पाहायला मिळतो। विशेषाचे सन्मान आपण या स्पर्धेमध्ये जे केले, फौजी आदरणीय तुकाराम कानसकर, आदरणीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण कलाटे, पशुधन पर्यवेक्षक इंदापूर आदरणीय डॉक्टर शैलजी अगम आणि विश्वनाथ नलावडे सर यांचा सन्मान आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे। फॉलोथ्रोमध्ये अगदी चेंडू आढळला जाईल, फुलटॉस। निलेश बांगर मला तर थोडासा आज या सामन्यात तरी खूप संत कामगिरी करताना पाहायला मिळते। जी आक्रमकता हवी आहे मेगा फायनलची, तशी आक्रमकता मात्र त्याच्या बॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। यावेळेस चेंडू फायनलला खेळलाय, संधी असेल कुठल्या क्षेत्ररक्षकाचा चेंडू अडवण्याची आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर। 4 रन चौकार आहे। षटक क्रमांक 3 सुद्धा मैदानाच्या तुरे संपलं गेले। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावसंख्या 3 बाद 27 धावा, या षटकात धावा आल्या 9, त्याच्यामध्ये 1 22ची धाव आहे। 8 धावा परदेचा किसन लोखंडेने खर्च केले। पहिल्या षटकात 10, या षटकात 8 अशा 18 धावा 2 षटकात खर्च करणारा गोलंदाज पाहायला मिळाला किसन लोखंडे।
गणेश लोखंडेने एका षटकात 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकं किसननी टाकलीत. त्यामुळे चौथ्या आणि 5व्या षटकासाठी नवीन 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 27 धावा. स्ट्राईकला तेजस कानेटकर. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती दीपक काळे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 27. अहो 9 आल्यात. 9 धावा आल्यात. गोलंदाजाने 8च खर्च केल्यात. काय याच्यात नाही ऐकू सर काही. टोटल 9 आलेले आहेत आणि एक 22ची रन आहे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही. म्हणून गोलंदाजाने 8 खर्च केले. म्हणून 12 प्लेअर असावा. म्हणून असावा बाकी काहीच नाही. फुलटॉस लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. सावकाराच्या रूपाने मात्र धापलक वाढला. संघाची धाव संख्या 31 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात सावकाराने होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तेजेच्या बॅट मधून आपण पाहतोय अतिशय आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार असेल प्रदेश दीपक. तेजससाठी 12 करेल. हा चेंडू डावेशीच्या बार. व्हाईट बॉल. धापलक मारतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिजे निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल. 32 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 32 रन. 32 वरती धापलक. या दरम्यान चेंडू बॅटची कड घेतोय परंतु बिगिड होताना पाहायला मिळणार नाही. एस्टेनच्या जवळून चेंडू या दरम्यान जाताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक धावसंख्या जी आहे ती 32 वरती स्थिर आहे. कर्मेच्या दिशेने चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला. धावाची संधी परंतु फिकी खराब आहे. हे निलेशने पाहता क्षणी तिसरी धाव सुद्धा आली. धापलक 35. बिगिर केलाय. चेंडू मात्र मिड विकेटला सीमा रेषेच्या अगदी बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे येते 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू. सुंदर असं वातावरण निर्मिती निश्चितप्रमाणे डीजेच्या गाण्यातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटचा चेंडू परत खेळला गेला. क्षेत्राच्या चिन्हावरती आलाय. 2 धावा मात्र येणार आहे. तिसरीचा प्रयत्न होणार का. इथे तेजस तर मात्र प्रयत्न करतोय परंतु नकार यावेळेसाठी निलेश बागरचा मात्र पाहायला मिळालाय. धापलक 2 पुढे जाईल. धापलकवरती धावा संख्या आपण पाहतोय. पुढे जाऊन परिस्थिती आता 43 धावा. व्हाईट बॉल. धापलकवरती धावसंख्या वाढली. 44. 44 रन. 44 धावा आहेत. उजव्या हाताने समोरच्या बाजूला चेंडू खेळला. चेंडू पोचला गेला लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन.
48 48. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात एकूण आल्या 9 आणि या षटकात धाबा एकूण येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्या 21 आल्या का 21 आल्या. दीपक काळे या षटकात 21 धाबा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज तयार निरंजन नाना, निरंजन धनरे शेवटच्या षटकासाठी मात्र तयार आहे. विकेट केलाय चेंडू मिड विकेटला झेल झाला. फलंदाज बाद. माई पण तुमच्यापेक्षा सरळ डान्स नानाने केला बरं का. आता खूप जबरदस्त. नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आत राहुल बुरुड. शेवटचे 5 चेंडू या दरम्यान जे बाकी असणार आहे. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 5 चेंडू या दरम्यान जे बाकी आहेत. निरंजनाला तयार. राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि चेंडू फाईन लेगला सी महाराष्ट्राच्या खणखणी षटकार चेहरा. संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 54 धाबा. परत एकदा बॅक टू बॅक लाखापाचा दुसरा षटकार. दापलेक मात्र षटकाराच्या रूपाने वाढलाय आणि व्हाईट बॉल. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 61. अजून चेंडू यायचे बाकी आहेत ते 3. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 61 धावा धावफलक करते. हा चेंडू सुरेख आसक टप्प्याचा मारा. शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत. या 2 चेंडू मध्ये अजून कितपत धावसंख्या बनवली जाते. मेगा फायनल आहे. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. गावातून सुद्धा बरीचशी ज्येष्ठ मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देईल. हा ही चेंडू डार जातोय. 61 वरती धावफलक अजूनही मात्र थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता शेवटच्या चेंडूवरती अजून किती धावा येत आहेत ते आपल्याला पाहायचंय. शेवटचा चेंडू काय करवत करतो ते आपल्याला पाहायचंय. निलेशसाठी चेंडू डाव्या एसटीच्या बार. व्हाईट बॉल. 62 62. निरंजन तयार. निलेशसाठी मारा करे. आणि चेंडू मात्र पोहोचला जाईल पॉइंटला. सीमा रेषेच्या बाहेर खणखणी षटकार चेहऱ्यात.
सामन्याला सुरुवात. आपण पाहतो या ठिकाणी मात्र दुसऱ्या डावाला जी काय सुरुवात झालेली आहे. पहिला चिन्ह आपण पाहतो अतिशय सुरेख कुठल्या प्रकारची धावण आहे. महेश कदम आणि गणेश लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार आहे. तो तेजस पहिला चिन्ह डाट टाकलाय गणेशला आणि यावेळी चिन्ह मात्र उजव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल. टार्गेट जर आपण पाहिलं तर इथं मात्र धावफलक जो एकूण बनवला गेलेला आहे तो 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावा इथं मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. लॉंगॉनला चेंडू घेऊन जायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन चौकार. चौकरण्या दरम्यान खातं खोललं गेलं. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती जाऊन जी पोहोचली. गणेश लोखंडे चौकरण या ठिकाणी अगदी आपलं खातं खोलताना पाहायला आलेलं आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आहे. तेजस तयार. तेजस टू गणेश. 69चा पाठलाग. या दरम्यान मॅचची काळ परंतु झेल सुटला. एक सोपा असा झेल या दरम्यान सुटताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे जीवदान आहे आणि जीवदान कोणाला आहे? ज्याने याच्या अगोदर एक चौकार खेळलाय, ज्याने इथून पाठीमागनं फलंदाजी करत या संघाला तारलेला आहे असा असणारा गणेश लोखंडे, त्याला इथे जीवदान मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकोणसत्तर धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. जीवदान आहे गणेश लोखंडेला. जीवदानाचा कितपत फायदा घेतला जातो ते आपल्याला पाहिजे. मित्रांमध्ये जरी सामना असेल परंतु इथं फायदा घेतला जाईल की काय आणि खिलाडी क्या मस्तक सगळे चेहरा. या षटकारा चेडपडे धाबळक वाढला. संघाची धावसंख्या 11 धावा. 11 रन. 11 वरती धावफलक. या दरम्यान अगदी जोरदार फरक अगदी खेळला गेलाय. चेंडू पोचला जाते मिड विकेटला. निलेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 2 धावा तर मिळणार आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला गेला नाही. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली आता 13 धावा. तोडीसतोड उत्तर गणेश लोखंडे देताना आपल्याला पाहायला मिळते. जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय गणेश लोखंडेच्या बॅट मधून. त्याला 2 वरती जीवदान मिळालेला आहे. चौकारावरती जीवदान मिळालेला आहे आणि परत एकदा झेल सुटला. झेल नाही सुटला. इथे जीवदान, स्टंपिंग सगळ्या काही प्रयत्न केले गेले परंतु त्यात यश क्षेत्र पाहायला मिळालं नाही. लागोपाठचा दुसरा झेल मात्र या दरम्यान अगदी गणेश लोखंडेचा सुटला गेलाय. जीवदान आहे. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पहिलं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापणकर धावसंख्या 13 धावा. धापणकर आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 24 आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 55.
टच पर. चोवीस चेंडू 55 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 69 धावसंख्येचा पाठलाग आहे. गोलंदाजीवरती तयार असेल. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झाला. महेश कदम बाद. तेरा अंक इथे मात्र परत एकदा अशोक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. बाद व्हावं लागलं इथे महेश कदमला 0वरती. इथे निलेश बांगरला पहिल्या चेंडूवरती यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालंय. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे किसन लोखंडे. गणेश लोखंडे किसन लोखंडे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही डावखुऱ्याचा फलंदाज आहे. दोन सख्खी भावंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे एकत्र खेळत आहेत आणि याच्या अगोदर दोन भावंड विरोधात होत. येंडे आणि वायडी. निलेश बांगर तयार. हा चेंडू या दरम्यान वाईट बॉल दिलाय. धापलेक वाढला आणि संघाची धावसंख्या 14 धावा. लगोला चेंडू घेऊन काढता प्रयत्न. चेंडू हातामध्ये आला नाही. तिथे क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब केले. धावबाची संधी असेल. किसन मात्र पोहोचलाय. 2 धावा. धापले दोनने पुढे जाईल. धापल्याकडे धावसंख्या 16 धावा. 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा सामना संपल्याबरोबर बक्षीस वितरण इथंच आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी सामना संपल्याबरोबर इथे यायचंय. एक शॉर्ट रन आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 1 शॉर्ट रन असल्यामुळे 15 धावा आहेत. 16 राहील. वन रन शॉट निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. थँक्यू माही सर. हा चेंडू डॉट. चेंडू मात्र निर्धाव. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे झेल सुटला. षटकार आहे. चेहऱ्यात बॉल एकूण झालेत 4.
चेंडू हवे आणि इथे मात्र विकेट, फलंदाज बाद. चेंडू मात्र पॉइंटला खेळला आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या जवळपास. काय झालं आताच्या धावा किती सर? 2. षटक संपलं. 3 आले आता. 3 धावसंख्या धावलक वाढला. सगळ्याची धावसंख्या 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहण्यामध्ये 24 वरती धावफलक जो आहे 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फलंदाज तयार. इथे बॅट कट होती आणि इथे संधी मात्र गमावली. जीवदान वारंवार मिळलं जाते. किप्परच्या ठिकाणी आपण पाहतोय 3 जल सुटलेले, 2 गणेश लोखंडेचे सुटले, 1 दीपक काळ्याचा सुटला. हिट खेला है और 6 रन. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा. धावफलक 32. धावफलक 32 धावा. दीपक काळेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. अनिल गुंगे यांच्या वतीने या दरम्यान अगदीचे प्राइज आहे. 1 षटकार आलेला आहे. 1 षटकार आलेला आहे जो दीपक
काळेने मात्र तो खेळलेला आहे. धाबळका धावसंख्या 32 धावात 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. किसन लोखंडे आता स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्क होती. वेळ वाचवा. वेळ गोलंदाज तयार. गोलंदाज मार्क होते राहुल बुरुड. किसन साठी मारा करेल. इथे मात्र चेंडू फायनलला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला होते. अनिल गोपाल यांचा खूप सारा मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आमचे माऊली मोकाशी जे आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. उमेशजी कांबळे ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य आहे त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. दीपेश सर आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तिसरीचा प्रयत्न केलाय. 3 धावा आल्यात. ताज बाज और ताज. धाबले 3 पुढे जाईल. धाबळका धावसंख्या 35 धावा 69 धावसंख्येचा पाठलाग. 35 झाल्यात. अजून 34 बनवायचे आहेत. अजून 34 धावा बनवायच्या आहेत. अनिल लोंगेच्या वतीने प्राईज आहे प्रत्येक षटकारासाठी दीपक काळेला 500 रुपये. काळजी करू नका. प्राईज पुकारलं की फक्त जमा करत चाला. बाकी काही नाही. काय झालं सर? चौथीस धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. सूर्यप्रकाश फरका. चेंडू लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती और हे 4 रन. 1 बॉल 4 रन. शेवटचे 13 चेंडू आणि 30 धावा अजून बनवायचे आहेत. धापरका धावसंख्या 39 बरोबर. 13 चेंडू 30 अजून बनवायचे आहेत. मेगा फायनल मैदानाची अजून रंगली जाते. डीएल पॅन्थर संघ या स्पर्धेचा केपीएलचा मानकरी ठरणार की एंडी लायन्स ठरणार ते मात्र आपल्याला पाहिजे. बिगिर केला. नंगपला परत एकदा इथे क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल आणि फलंदाज बाद. दीपक काळे बाद. थँक्यू. अशोक सर पळत पळत जाऊन 500 रुपये आणायला चाललेले आहेत बरोबर ना? मला माहिती होतं. 500 जेवढे देतील तेवढे घेऊन या. काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे तुम्हाला ठेवा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12. बनवायच्या 30 धावा. 39 धावा धावपणाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 12 चेंडूमध्ये आलेल्या ज्या काही 41 धावा आहेत ना, दीपक काळेला 21 आणि निरंजन नंद्रेला 20 त्या अतिशय महत्वाच्या ठरल्यात त्या डीएल पॅन्थर या संघात.
आणि त्या जोरावरती इथं बनवायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 30 धावा. 12 चेंडू 30 अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. चेंडू हवे तिथे झेल फलंदाज बाद. शेवटच्या 11 चेंडू आणि 30 धावा दरम्यान बनवायच्या आहेत. संजय बाद झालाय तर नवीन फलंदाज आता अनिल काळे मैदानाच्या आतमध्ये गेले आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू डावी ठिच्या बरा वाईट बॉल आहे. आणि या दरम्यान चेंडू मात्र फाईल निघाला खेळला क्षेत्रक्षेत्रावरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निष्ठन जरी असेल तरी असा उकार आला. 4 रन. थँक्यू. शेवटचे चेंडू बाकी राहिलेले आहेत ते मात्र अजूनही 10 आणि 10 चेंडू बनवायचे आहेत त्या अजूनही 25 धावा. तिथे परत एकदा आपण पाहतो चेंडू खेळलाय. सर्व धर्म समभाव. इथे एक सिंगल आली आणि का सिंगल चेरपणे मात्र धाबले पाडला. संघाची धावसंख्या जी आहे ती 45. 69 धावसंख्येचा पाठलाग अजून 24 बनवायचा आहे. चेंडू बाकी आहेत 9. 3 चेंडू या षटकात अजून यायचे बाकी 9 चेंडू आणि 24 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. 9 चेंडू 24. स्ट्राईकला असताना अनिल काळे काय कर्मत करतो आपल्याला पाहायचंय. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फरक खेळला गेला. एक धाव आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नका. एक सिंगल. धापरका धावसंख्या 46. 23 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू बाकी आहेत. एक बिगीट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 8 चेंडू 23 धावा. 8 चेंडू मध्ये 23 धावाच्या बनवायच्या आहेत. एंडेल आहे संघाला. एवढ्या वेळ ढगांच्या आड असताना सूर्यनारायण सुद्धा आता मेगा फायनलला थोडंसं डोकवून पाहतोय. हा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि या 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा या दरम्यान बनवायच्या आहे. 7 चेंडू 23. फलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. फुलटॉस चेंडू बॅट वरती आला नाही. फुलटॉस वरती बॉक्स होता आला नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या आहेत. 6 गेंद्यावर 30 रनवर बी जिते गेले जपानाने. बॉल घ्या. 6 चेंडू 23 धावा.
सामना संपल्याबरोबर मेगा फायनल संपल्याबरोबर आपण इथं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेचच सुरू करणार आहोत. टोटल टीमच्या सर्व संघ मालकांकडे हजर राहा. आपल्या सर्वांचा सन्मान सुद्धा केला जाणार आहे. इथे मात्र चेंडू पोचला जाईल कमरला. क्षेत्रक्षेत्र बरोबर आहे. एक धाव आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा येत आहेत. तिसरीचा प्रयत्न होणार का? किसन तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करतोय आणि पाहता पाहता इथे 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 5 आणि बनवायचे आहेत 20 धावा. आपण कर धावसंख्या 49 49 वरती धावपलीच्या ठिकाणी आपण पाहतोय. पाच मध्ये 20 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. गोलंदाजी वरती तयार असेल. काय झालं? या बाहेर या बाहेर या बाकीच्या बाहेर या. जिमी बाहेर या बाहेर. मध्ये बनवायच्यात 20 धावा अजूनही. मध्ये 20 धावा बनवायच्या. सामना सुरू करून घ्या. 5 चेंडू 20. गोलंदाज तयार. राहुल बुरुड गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र चेंडू फायनल गेला. खेळण्याचा प्रयत्न पुलचा फटका निश्चितप्रमाणे तो फसला गेलाय. क्षेत्रक्षेत्र चिन्हवरती येतोय. तिथे मात्र 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद. कभी कभी कट भी जाया करती है. शेवटचे मात्र चेंडू बाकी राहिले 4 आणि बनवायचे 19. शेवटच्या 4 चेंडूमध्ये 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. अरे नवीन फलंदाज जरा धावत पडत या. नवीन फलंदाज सिद्धेश धुमरे मैदानाच्या आतल्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. 4 चेंडू 19 धावा. सामना संपल्याबरोबर सगळ्या संघ मालकांनी, खेळाडूंनी, ग्रामस्थांनी, मान्यवरांनी स्टेजच्या समोर यायचंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण लगेचच सुरू करणार आहोत. चार चेंडू 19. या दरम्यान चेंडू कव्हरला. सुरेख फटका और हे 4 रन. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत अजूनही 3 आणि बनवायचे आहेत 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती तयार. काय करावं मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज राहुल बुरुड. उजव्या हाताने माराय. 3 चेंडू 15.
क्लीन बॉल, फलंदाज बाद. दोन चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. ओ अशोक सर तिकडे गेले, तिकडेच थांबले. अशोक सर, अशोक कदम सर, अशोक कदम सर तिकडे गेले, तिकडेच थांबलेत. खाली या. चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. विकीच्या बॅक मध्ये आपण चेंडू पोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे 2 धावा मिळत आहेत. शेवटचा 1 चेंडू या दरम्यान बाकी आहेत आणि बनवायच्या 13 धावा. 1 चेंडू 13 धावा. सामन्यावरची मजबूत पकड आहे ती डीएल पॅन्थरच्या संघाची. उजव्या हाताने मारा. इथे चेंडू हवेत. जेल झाला आणि डीएल पॅन्थर्स या स्पर्धेचा विजय ठरलेला आहे. अभिनंदन.